हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे बियास नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे आणि त्याच अनुषंगाने प्रशासनाने नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। नदीच्या वाढत्या पाणी पातळीमुळे संभाव्य पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आणि त्यामुळे स्थानिक प्रशासन सुद्धा सतर्क झालेलं असून आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती आहे। पर्यटक आणि स्थानिकांना नदीकिनारी जाण्याचं टाळण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। तर अतिवृष्टीमुळे काही भागांमध्ये दरड कोसळण्याच्या घटना सुद्धा घडलेल्या असून वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे। ओडिशामधील संबलपूर शहरामध्ये मागील 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे शहरामधील अनेक भाग जलमय झालेले आहेत। सदक घाट, हिराकुद कॉलनी आणि मोतीधरण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सध्या पाणी साचतंय। मुख्य रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचं चित्र। स्थानिक प्रशासनाने शहरामधील साचलेलं पाणी महानदीकडे वळवण्यासाठी पंपांच्या सहाय्याने उपसा सुद्धा सुरू केलाय। मात्र नदीची पातळी वाढत असल्यामुळे मदत कार्यामध्ये अडथळे येत आहेत आणि त्यामुळे स्थानिक बाजारपेठा सुद्धा बंद आहेत। नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासन करत आहे। उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर बसचा भीषण अपघात झाला। या बसमध्ये 18 ते 19 प्रवासी असल्याची माहिती आहे। एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आलेला आहे आणि यावेळी काही जण गंभीर जखमी झालेले आहेत। सध्या बचाव पथकापासून मदत कार्य सुरू आहे आणि यावेळी बस अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या 2 व्यक्तींना पुढील वैद्यकीय उपचारांसाठी ऋषिकेश येथील एम्स रुग्णालयामध्ये एअरलिफ्ट करून नेण्यात आले। ओडिशाच्या पुरी शहरामध्ये उद्या पारंपरिक आणि ऐतिहासिक श्री जगन्नाथ रथयात्रेचा भव्य सोहळा पार पडणार आहे। भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचे रथ यात्रेसाठी सज्ज झालेत। 45 फूट उंचीचे हे 3 रथ कारागिरांनी फक्त 58 दिवसांमध्ये तयार केल्याची माहिती आहे आणि या कामांमध्ये 200हून अधिक कारागिरांचा सहभाग असून परंपरागत पद्धतीने आणि खास निवडलेल्या लाकडांचा वापर करून हा रथ तयार केला गेलाय। यात्रेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि मंदिर प्रशासनाकडून सुरक्षा आणि व्यवस्थापनासाठी विशेष बंदोबस्त सुद्धा करण्यात आलाय। 3 जुलैपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेसाठी सुरक्षा दलांनी बाल्टालमध्ये मॉक ड्रिल केलेला आहे आणि यामध्ये विविध सुरक्षा एजन्सी सुद्धा सहभागी होत्या। संभाव्य हल्ले आणि नैसर्गिक आपत्त्यांमध्ये यात्रेकरूंना सुरक्षित बाहेर काढण्याची तयारी तपासण्यात आली आणि यंदा यात्रा मार्गावरील जंगलातील झोपड्यांची जिओ टॅगिंग केली जाणार आहे। तसंच दोन्ही मार्गांवर फेस रिकॉग्निशन सिस्टीम सुद्धा बसवण्यात आलेली आहे। ताफ्यांच्या सुरक्षेसाठी जॅमर्स आणि मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दल तैनात केले जाणार आहेत। चीनमधील किंगदाओ इथं सुरू असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीसाठी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग चीनमध्ये दाखल झाले। या महत्त्वाच्या बैठकीमध्ये चीनचे संरक्षण मंत्री ॲडमिरल डोंग जून यांनी राजनाथ सिंग यांचं स्वागत केलं आणि या बैठकीमध्ये राजनाथ सिंग दहशतवाद आणि कट्टरतावादाचा सामना करण्यासाठी संयुक्त आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचं आवाहन करणार आहेत। एससीओमध्ये भारत, चीन, रशिया, पाकिस्तान, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, इराण आणि बेलारूस यांसारखे सदस्य देश आहेत। चीनमधील किंगदाओ इथं झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत भारताने संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार दिलाय। भारताच्या वतीने संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी बैठकीमध्ये सहभाग घेतला आणि यावेळी दहशतवादाविरुद्ध भारताच्या चिंता या निवेदनामध्ये पूर्णपणे समाविष्ट नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्याची पद्धत ही भारतातील लष्कर-ए-तोयबाच्या मागील दहशतवादी हल्ल्यांसारखीच होती आणि सीमापार दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी आपल्या अधिकाराचा वापर करून भारतानं 7 मे 2025 रोजी ऑपरेशन सिंदूर राबवलं, असं सुद्धा राजनाथ सिंग म्हणाले। दहशतवादाची केंद्र आता सुरक्षित नाहीत, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी हे ठाम वक्तव्य चीनमधील सुरक्षा परिषदेत केलंय। चीनच्या काशगर या शहरामध्ये पार पडलेल्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेमध्ये ते बोलत होते। यावेळी त्यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला थेट इशारा सुद्धा दिलाय। दहशतवादाचे एपिसेंटर असलेल्या ठिकाणं आता सुरक्षित राहणार नाहीत। निर्दोष नागरिकांवर हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल, असं सुद्धा ते पाकिस्तानला उद्देशून कठोर शब्दामध्ये म्हणाले। पश्चिम कमांडनं नुकताच एक नवीन व्हिडिओ जारी करत ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरू होण्याचे संकेत दिले। या व्हिडिओमध्ये मोठ्या आणि अधिक सखोल कारवाईची तयारी दर्शवण्यात आल्याची माहिती। ऑपरेशन सिंदूर केवळ थांबलेलं असून ते संपलेलं नाही, असं सुद्धा पश्चिम कमांड मुख्यालयानं स्पष्ट केलंय। लवकरच ही कारवाई पुन्हा सुरू होण्याची शक्यता।
राष्ट्रीय किसान महासंघाने केंद्र सरकारला आता अमेरिकेसोबतचा मुक्त व्यापार करायच्या वाटाघाटी थांबवण्याचं आवाहन केलंय. हा करार झाला तर अमेरिका त्यांची अनुदानित कृषी उत्पादनं भारताच्या बाजारामध्ये आणेल अशी भीती महासंघ व्यक्त करत आहे. तर चीनसोबतच्या व्यापार युद्धामुळे अमेरिकेकडे साठवलेला गहू, मका, सोयाबीन आणि दुग्धजन्य पदार्थ भारताच्या माथी मारण्याचा हा अमेरिकेचा डाव असल्याचं महासंघाचं म्हणणं आहे. म्हणूनच अशा आशयाचं आवाहन करण्यात येत आहे. 28 तासांच्या प्रवासानंतर भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांच्यासह 3 अंतराळवीर अंतराळ स्थानकात पोहोचले. यावेळी शुभांशु यांनी संवाद साधला. अंतराळातून नमस्कार, माझ्या सहकारी अंतराळवीरांसोबत इथे येऊन खूप उत्साहित आहे. हा एक अद्भुत प्रवास आहे आणि अशा भावना त्यांनी यावेळी मांडल्या. जेव्हा आम्हाला व्हॅक्यूममध्ये सोडण्यात आलं तेव्हा मला फारसं बरं वाटत नव्हतं. मी खूप झोपलोय, लहान मुलासारखा शिकतोय, अंतराळात कसं चालायचं, कसं खायचं असं शिकतोय, असं सुद्धा शुक्ला यांनी यावेळी म्हटलं. जोपर्यंत एखादी व्यक्ती आपल्या भाषेचा अभिमान बाळगत नाही, आपल्या भाषेमध्ये स्वतःला व्यक्त करत नाही, निर्णय घेण्याची क्षमता विकसित करत नाही, तोपर्यंत आपण खऱ्या अर्थानं वसाहतवादी मानसिकतेतून मुक्त होऊ शकत नाही, असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलंय. त्याचबरोबर आपल्या स्वतःच्या भाषांबद्दल अभिमान असलाच पाहिजे, आपल्या भाषांमध्ये बोलले पाहिजे आणि त्यांना मान दिला पाहिजे, असं सुद्धा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. काँग्रेसने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मधील अनियमिततेच्या आरोपांसंदर्भात निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय आणि यावेळी निवडणूक आयोगानं मतदार यादीची डिजिटल प्रत द्यावी अशी मागणी सुद्धा काँग्रेसच्या वतीनं करण्यात आली आहे. आणि यानंतर महाराष्ट्र निवडणुकीमध्ये फिक्सिंगच्या आरोपांवर आयोगानं राहुल गांधींना चर्चेसाठी बोलावलं होतं. मात्र 13 दिवसांनंतर सुद्धा राहुल गांधी निवडणूक आयोगाला भेटायला गेलेले नाहीत, परंतु काँग्रेसनं त्यांना उत्तरपत्र पाठवलेलं आहे. यामध्ये काँग्रेसनं महाराष्ट्र निवडणुकीमधील मतदार यादीची डिजिटल प्रत देण्याची मागणी केल्याचं स्पष्ट झालंय. बिहार विधानसभा निवडणुकांच्या तयारीला सध्या वेग आल्याचं पाहायला मिळते आणि याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची 9 सदस्यीय टीम पाटण्यामध्ये दाखल झाली आहे. ही टीम निवडणुकांच्या तयारीचा सखोल आढावा घेणार असून विविध राजकीय पक्षांसोबत चर्चा सुद्धा करण्याची शक्यता, नोव्हेंबर महिन्यामध्ये ही निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि या निवडणुकांकडे सगळ्यांचे लक्ष असेल. एक देश एक निवडणूक या संदर्भात स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीची जुलै महिन्यामध्ये बैठक पार पडणार आहे. 11 जुलै रोजी संसद भवनाच्या अनेक्स हॉलमध्ये ही बैठक होईल. ही समिती कायदेतज्ञ आणि माजी अधिकाऱ्यांशी संवाद साधेल. दरम्यान संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आधी होणारी ही बैठक महत्त्वाची मानली जाते आणि त्यामुळे या बैठकीमध्ये काय चर्चा होते यावर पुढील घडामोडी अवलंबून असणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे, या चर्चेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. छत्तीसगडमधील डोंगरगडमध्ये योगगुरू तरुण अग्रवाल उर्फ सोनू याला ड्रग्ज आणि बेकायदेशीर कृत्यांशी संबंधित आश्रम चालवल्याप्रकरणी अटक झाली आहे. पोलिसांनी आश्रमावर छापा टाकून 2 किलो गांजा, ड्रग्ज, सेक्स टॉयज आणि परदेशी वस्तू जप्त केलेल्या आहेत. तरुण अग्रवाल गोव्यामध्ये 20 वर्षांपासून योगाच्या नावाखाली हे नेटवर्क चालवत होता आणि सध्या त्याच्या पासपोर्ट, बँक खाती आणि परदेशी निधीची चौकशी सुरू आहे. अहमदाबाद विमान अपघात प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे. 25 जून रोजी विमानाच्या ब्लॅक बॉक्समधून डेटा यशस्वीरित्या रिकव्हर करण्यात आलेला असून तो आता AAIB या लॅबमध्ये डाउनलोड करण्यात आल्याची माहिती आहे. आता CVR आणि FTRचे डेटाचं विश्लेषण सध्या सुरू असून नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. तसंच या डेटाच्या मदतीनं अपघातास कारणीभूत घटनांचा क्रम निश्चित करून विमान वाहतूक सुरक्षा वाढवण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे अशी ही माहिती. ब्रिटिश रॉयल नेव्हीच्या 918 कोटी रुपये किमतीच्या F-35B लढाऊ विमानांचं 14 जूनला केरळमधील तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं. खराब हवामान होतं आणि त्यामुळे हे विमान परत येऊ शकलं नसल्याची माहिती आहे. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे विमान अजूनही तिरुवनंतपुरममध्येच आहे. ब्रिटिश उच्चायुक्तालयानं दुरुस्तीचं काम सुरू असल्याचं सांगितलेलं असून F-35B हे लढाऊ विमान कमी वेळात उड्डाणं आणि उभ्या लँडिंगसाठी ओळखलं जातं. भारताच्या 9 वर्षांच्या आरित कपिलनं जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल असलेल्या मॅग्नस कार्लसनला ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेमध्ये बरोबरीत रोखलंय. अर्ली टायटल्ड ट्यूजडे या स्पर्धेमध्ये आरितनं कार्लसनला पूर्णपणे पराभूत स्थितीत आणलेलं होतं. मात्र वेळेअभावी सामना अनिर्णित राहिला आणि यापूर्वी भारताच्या D गुकेश आणि R प्रज्ञानंद यांनी सुद्धा कार्लसनला आव्हान दिलंय. कार्लसनच्या अलीकडच्या पराभवामुळे तो आधीच निराश असल्याचं कळतंय.
हैदराबादमध्ये रील बनवण्यासाठी मद्यधुंद तरुणीने चक्क रेल्वे ट्रॅकवर भरधाव वेगामध्ये कार चालवली. घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय आणि या घटनेदरम्यान महिलेनं थेट रेल्वे रुळावर कार पळवल्यामुळे बंगळुरू हैदराबाद मार्गावरील अनेक रेल्वे गाड्यांना खबरदारीचा उपाय म्हणून थांबवण्यात आलं. महिलेला रेल्वे कर्मचाऱ्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता ती कार घेऊन फरार झाली. अखेर महिलेला ताब्यात घेण्यात आलेलं असून या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरू आहे. इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी विजयाची घोषणा केली आणि यावेळी त्यांनी इस्रायलचा पराभव झाल्याचा दावा करत अमेरिकेवर सुद्धा जोरदार निशाणा साधलेला आहे. इराणच्या जनतेला संबोधित करणारं भाषण त्यांनी तेहरानमधील एका सुरक्षित बंकरमधून दिल्याची माहिती आहे. इराणी राष्ट्र कधीही शरण जात नाही. आमच्या इतिहासाने हे पुन्हा सिद्ध केलंय. त्यांनी झिओनिस्ट शत्रूच्या पराभवाचा उल्लेख करत अमेरिकेतला या संघर्षात अपयशी ठरल्याचं म्हटलंय. नेदरलँड्समध्ये झालेल्या नाटो शिखर परिषदेदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं वक्तव्य केल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. इस्रायलसोबतच्या युद्धात इराणनं धैर्यानं युद्ध लढलं. त्यांना नुकसान भरून काढावं लागणार असून त्यांना तेल विकण्यापासून रोखणारही नाही असं वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलंय. त्याचबरोबर अमेरिकेमधील पुढील आठवड्यामध्ये चर्चा होणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे. इराण आणि इस्रायलमधील 12 दिवसांच्या युद्धानंतर ट्रम्प यांनी युद्धबंदीची घोषणा केलेली होती. इस्रायल आणि इराणमधील युद्धाच्या अमेरिकेच्या भूमिकेवर इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांनी तीव्र शब्दामध्ये टीका केली आहे. इराण आणि इस्रायल युद्धामध्ये हस्तक्षेप केला नाही तर इस्रायल पूर्णपणे नष्ट होईल आणि त्यामुळे अमेरिकेने युद्धामध्ये उडी घेतली असा दावा खामेनी यांनी केला. तसंच या युद्धातून अमेरिका काहीही मिळवू शकलेली नाहीये. आम्ही त्यांना मजबूत उत्तर दिलं असल्याचं सुद्धा खामेनी म्हणाले. हा इस्लामिक रिपब्लिकचा गौरव असून झिओनिस्ट राजवट आमच्या हल्ल्यांमुळे चिरडली गेली आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यानंतर सुद्धा इराणचा अणु कार्यक्रम सुरक्षित असल्याचा अहवाल अमेरिकन डिफेन्स इंटेलिजन्सनं लीक केलेला आहे. अणुस्त्रांना अंशतः नुकसान झाले असलं तरी हल्ला होण्यापूर्वी इराणनं आपला अणुसाठा हलवलेला होता. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ल्याची तुलना हिरोशिमा नागासाकीशी केलेली असली तरी नंतर त्यांनी नुकसानीबद्दल माहिती नसल्याचं सुद्धा म्हटलंय. तसंच भारत पाकिस्तानमधील युद्ध आपण थांबवल्याचा दावा सुद्धा त्यांनी पुन्हा एकदा केला. इकडे इराणने इस्रायल विरोधात भारताच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. नेदरलँड्समध्ये पार पडलेल्या नाटो परिषदेमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्यामध्ये महत्त्वाची भेट झाली. या बैठकीमध्ये युक्रेनला हवाई संरक्षण प्रणाली अमेरिकन पॅट्रियट मिसाइल्स पुरवण्यावर चर्चा झाली. झेलेन्स्की यांनी युक्रेनमधील नागरी भागांचं संरक्षण करण्यासाठी या प्रणालींची तातडीनं गरज असल्याचं यावेळी म्हटलं. तर ट्रम्प यांनी सुद्धा या मागणीला सहकार्य करण्याचे संकेत दिलेत. झेलेन्स्कींचं नेतृत्व कौतुकास्पद असल्याचं ट्रम्प यांनी यावेळी म्हटलं. पुढच्या आठवड्यात ब्राझीलमधील रिओ दी जानेरो इथं ब्रिक्स शिखर परिषद 6 आणि 7 जुलै रोजी पार पडते. या परिषदेला चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग उपस्थित राहतील. राष्ट्रपतींच्या व्यस्त वेळापत्रकाचा हवाला देत चीननं ब्राझीलला याची माहिती दिली आहे. तर क्षी जिनपिंग यांच्या 12 वर्षांच्या राष्ट्रपतीपदाच्या कारकिर्दीत हे पहिल्यांदाच असेल की ते ब्रिक्स शिखर परिषदेला उपस्थित राहणार नाहीत. त्याचवेळी ब्राझीलचे अध्यक्ष लुईस यांनी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजकीय भोजनासाठी आमंत्रित केलंय. तुर्कस्तानमधील इझमिर शहराच्या कारशियाका जिल्ह्यामध्ये एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. रेडिओ ऑपरेटर असलेले सेकी एल्देमीर टॅक्सी स्टँडवर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे अचानक कोसळले. हे पाहून त्यांचे सहकारी एरकान किरेमित्सिलर हे मदतीला धावले. अल्देमीर यांची नाडी तपासत असताना त्यांना सुद्धा हृदयविकाराचा झटका आला आणि ते सुद्धा कोसळले. यावेळी दोघांना सुद्धा तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतर सुद्धा दोघांचंही निधन झाल्याचं कळलं. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. रशियामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका पर्यटकानं पर्यटन करताना 1.5 वर्षांच्या बाळाला उचलून फेकून दिलं. हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होतोय आणि या व्हिडिओमुळे युद्धात माणुसकी जळून खाक झाल्याची चर्चा आहे. सध्या हे बाळ कोमात असून त्यावर उपचार सुरू आहेत आणि विमानतळावर हे कृत्य पाहून आजूबाजूच्या नागरिकांचा सुद्धा थरकाप उडाला. इराण-इस्रायल युद्धादरम्यान सुरक्षेसाठी आई या बाळाला इराणहून अफगाणिस्तान मार्गे रशियाला आली होती आणि रशियामध्ये पोहोचताच हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे.
अलास्काजवळ इलेक्ट्रिक वाहनांना आग लागली आणि त्यामुळे संपूर्ण मालवाहू जहाज समुद्रात बुडालं. ही दुर्घटना मॉर्निंग मिडास या नावाच्या जहाजावर घडली आहे आणि हे जहाज चीनहून मेक्सिकोला सुमारे 3000 वाहनं घेऊन जात होतं. या वाहनामध्ये सुमारे 800 इलेक्ट्रिक वाहनं असल्याचीही माहिती आहे. 3 जून रोजी जहाज अलास्काच्या नैऋत्येस असताना हा अपघात झाला. जहाजाच्या डेकवरून धूर निघाला आणि नंतर आग वेगानं पसरली. हवामान खराब आणि आतमध्ये पाणी शिरल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आणि अखेर 23 जून रोजी जहाज बुडालं. जहाजावरील सर्व 22 क्रू सदस्यांना सुरक्षितपणे वाचवण्यात यश आलं. मेक्सिकोच्या इरापुआतो शहरावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेत 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नागरिक सेंट जॉन द बॅप्टिस्ट हा उत्सव साजरा करण्यामध्ये दंग झालेले होते आणि यावेळी अचानक झालेल्या गोळीबारामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला. 20हून अधिक नागरिक जखमी झालेले आहेत. त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची स्थानिक प्रशासनानं माहिती दिली आहे. यावेळी नागरिक रस्त्यावर गाण्याच्या तालावर ठेका धरून जल्लोष करत होते आणि तिथले अधिकारी रोडोल्फो गोमेज यांनी सुद्धा ही माहिती दिली आहे. मेक्सिकोच्या राष्ट्रपती क्लाउडिया शिनबाम यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलंय. मध्य आफ्रिकेची राजधानी बांगुईमध्ये एका शाळेमध्ये मोठा स्फोट झाल्यामुळे 29 विद्यार्थ्यांचा चेंगराचेंगरीमुळे मृत्यू झाला. 260हून अधिक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती. एका विद्युत ट्रान्सफॉर्मरच्या दुरुस्ती दरम्यान हा स्फोट झालेला आहे. तर स्फोटापेक्षा चेंगराचेंगरीमुळे जास्त विद्यार्थ्यांचा बळी गेल्याचं शिक्षण मंत्रालयानं सांगितलेलं आहे. घटनेवेळी विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होती आणि स्फोटाच्या आवाजामुळे घाबरून गेलेल्या धावपळीमध्ये ही दुर्दैवी घटना घडलेली आहे. जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत.